रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा अलर्ट आहे आणि यामुळे या ठिकाणी सध्या पावसाला रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे। पावसाला सध्या सुरुवात देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकता ही परशुराम घाटामधली दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, वातावरणामध्ये बदल झालेले आहेत। संपूर्ण परिसर जो आहे, हा घाट माथा जो आहे, हा असा धुक्यानं व्यापलेला आहे आणि यामुळं या ठिकाणी वाहतूक जी आहे ही आपल्याला संथ गतीनं होताना दिसते। हा संपूर्ण पाहतोय आपण, हा परशुराम घाट आहे आणि परशुराम घाटाला एक संरक्षक भिंत आहे हे उभारण्यात आलेली आहे आणि काम जे आहे महामार्गाचं, हेच काम ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इथं खोदकाम झालं आणि या खोदकामाचा संरक्षणासाठी भिंती उभारल्या होत्या, त्या देखील कोसळण्याच्या घटना इथं घडतात। सध्या पाऊस वाढल्यामुळं परशुराम घाटामध्ये प्रवास हा जीव मुठीत घेऊन इथं करावा लागतो आहे। आपण पाहू शकतोय की अशा पद्धतीनं पावसाचं पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात डोंगरामधून येतं आहे आणि ते थेट रस्त्यावरती येतं आहे आणि अशामुळंच हे पाणी जे आहे हे मुंबई गोवा महामार्गावरती खाली जातं। त्याच्याबरोबर दगडगोटे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये जातात आणि यामुळं त्या ठिकाणी अपघाताची शक्यता देखील निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी असं रस्त्यावरती आल्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकतोय की सुद्धा एक 200 मीटरचा परिसर आहे। या ठिकाणी वाहतूक जी आहे ही बंद ठेवलेली आहे आणि दुसऱ्या लाईनवरूनच दोन्ही बाजूच्या वाहतूक सुरळीत चालू असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र पर्जन्यमान अधिक आहे, यामुळं पावसाचं प्रमाण असंच वाढत राहिलं तर मात्र पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। कारण सखल भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये कोकणात असतो आणि नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि यामुळंच पालशेत गुहागर तालुक्यामधलं आहे, या ठिकाणी नदीला पूर आला आणि 5 घरं जी आहेत काली या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। यामुळे प्रशासन अलर्टवरती आहे। NDRFची टीम देखील चिपळूणमध्ये दाखल आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सगळ्या टीम त्या आता सतर्क आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। जर्नलिस्ट चरणसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।